गोष्ट आहे 1996ची. अमेरिकेमध्ये एक मुलगी फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, जसं भारतामधलं CBI, त्याकडे जाते आणि तिने सांगते की माझ्यावर काय झालेलं आहे, तो गुन्हा झालेला आहे. ओके. पण 20 वर्षानंतर जगाला कळतं की की तो एप्स्टेन कोण आहे. एवढा मोठा गुन्हा आहे, इतके पॉवरफुल लोक, तरीही वर्षानुवर्ष कुणालाही काही कसं कळलं नाही. हाच आहे जेफ्री एप्स्टेनचा केस. हा व्हिडिओ स्कॅन्डल बद्दल नाही, हा व्हिडिओ आहे पैसा, सत्य आणि न्याय कसं अपयशी ठरते याबद्दल आहे. म्हणजे 1996 मध्ये एक मुलगी काय करते, तक्रार दाखल करते तिच्यावर झालेल्या अपराधाबद्दल, आणि 20 वर्षानंतर त्याची दखल घेतली जाते. म्हणजे बघा ना किती कशा पद्धतीने पैसा, सत्ता आणि न्याय त्याच्यामध्ये अपयशी ठरतंय. सो ही केस आहे जेफ्री एप्स्टीन. सो आपण ह्या व्हिडिओमध्ये ते डिटेलमध्ये बघणार आहोत. नमस्कार. MPSC 24/7 या तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण आज बघणार आहोत आपण जेफ्री एप्स्टीन हा कोण होता, कशा पद्धतीने त्यांनी ते स्कॅन्डल केलेलं आहे, कशा पद्धतीने आज जगाला काय केले, त्या फाईलने काय केले, हादरवून सोडलेलं आहे. म्हणजे मोठमोठ्या व्यक्तींची नावं या फाईलमध्ये असण्याची काय आहे शक्यता, आणि काही नावं तर बाहेर आलेली आहेत. ती कोणती नावं बाहेर आलेली आहेत, कशा पद्धतीने बाहेर आले, कशा पद्धतीने ह्याने हे स्कॅन्डल केलेलं आहे. ओके. आपल्याला एक्झामच्या दृष्टीने हा विचार करायचा की इथिकली एक म्हणतो ना, GS2 मध्ये एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आणि GS4 मध्ये एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तो क्वेश्चन काय असेल हा सुद्धा आपण व्हिडिओच्या शेवटी काय देणार आहे, मी तुम्हाला क्वेश्चन देणार आहे. ओके. त्याच्यावर पण सुद्धा चर्चा करू. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला A to Z माहिती या व्हिडिओमध्ये भेटून जाईल की एप्स्टीन फाईल ऍक्च्युली आहे काय. ओके. आणि काय एवढं त्या फाईलमध्ये लपवलेलं आहे. सो वन बाय वन आपण अभ्यास करूया. पहिली गोष्ट म्हणजे काय, एप्स्टीन फाईल आहे काय. तर एप्स्टीन फाईल काय आहे, तर एप्स्टीन आपल्या यूएसच्या जस्टिस डिपार्टमेंटने काय केलेले आहे, तर एक फाईल ओपन केलेली आहे, जी या श्रीमंत उद्योगपतींच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणाशी काय आहे संबंधित आहे. आणि त्याचा कर्ताधर्ता कोण आहे, तर जेफ्री एप्स्टीन हा काय आहे ज्याची मृत्यू काय झालेला आहे 2019 मध्ये. एक मिस्टरी म्हणतो ना, एक मिस्ट्री आहे त्याची. जेलमध्ये तो काय करतोय, फास लावतोय. ओके. ही सुद्धा एक आहे मिस्ट्री, टॉप सिक्रेट आहेत त्याच्याकडचे. ओके. त्या फाईलमध्ये US डिपार्टमेंट. आता US मध्ये दोन पक्ष आहेत, एक डेमोक्रेटिक आणि एक रिपब्लिक. डोनाल्ड ट्रम्प बिलॉंग करतात रिपब्लिक पक्षाशी, आणि आपले डेमोक्रेटिक पक्ष काय करतोय, तर त्याच्याबद्दल बराक ओबामा वगैरे हे व्यक्ती काय आहे संबंधित आहेत, जो बायडन वगैरे. ओके. त्या व्यक्तींचं म्हणणं होतं की ही फाईल काय झाली पाहिजे, ओपन झाली पाहिजे. आणि हे त्याच्यामध्ये काय होतं, श्रीमंत उद्योगपतींच्या लैंगिक शोषणाची काय प्रकारशी संबंधित आहे. आणि त्याचा कर्ता कोण होता, जेफ्री एप्स्टीन. आता जेफ्री एप्स्टीन वर आरोप होते की त्यांनी काय केलं होतं, अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करत होता. ओके. आणि श्रीमंत आणि सत्ताधारी सेलिब्रिटी लोकांच्या नेटवर्कचा काय तो करत होता, वापरत करत होता. आता हा ऍक्च्युअल आहे कोण कोण ओके. हा जो जेफ्री एप्स्टीन आहे तो आहे कोण, तर आहे तो अमेरिकेमधला काय, एक तो फायनान्सर आहे, एक मोठा काय आहे फायनान्सर आहे. आणि ह्याच्या म्हणतात ना, याची एवढी ओळख होती की डोनाल्ड ट्रम्प, बिल गेट्स, आपला मायकल जॅक्सन यांसारखे व्यक्ती, ह्या इवन युकेचा किंग सुद्धा ह्यांच्या काय होता, ह्या व्यक्तीच्या काय होता टच होता. असा हा व्यक्ती काय होता महत्वाचा, एक होता ना, जगप्रसिद्ध फायनान्सर होतं. त्याने घेतलेले हे बेट, ज्या बेटावर त्यांनी काय केलेली, ही काली कृत्य केलेली आहेत आणि जी या फाईलमध्ये आहेत. असं म्हटलं जातं की 3 GB ची काय आहे ती. ओके. 3 GB पेक्षा मी चुकीचं हे करतोय. ओके. 3 GB पेक्षाही जास्त काय तो डेटा आहे, तो त्यातले फक्त 60 ते 65 फोटोज काय झालेले आहेत बाहेर आले. काही फोटो दाखवले गेले नाही, त्याच्यावर काय केले, ब्लॅक ह्याच्याने काय केलेले आहेत, थोडी लपवलेले आहे. सो हेच ते बेट आहे ज्या बेटावर तो हे प्रकारचे काय करत होते, गैरकृत्य करत होता. ओके. हेच ते आहे तो. सो कोणत्या त्या आयलंडचं नाव काय आहे, तर आयलंडचं नाव काय आहे, तर लिटल सेंट जेम्स आयलंड. ओके. अमेरिकेमधलं आहे, एक व्हर्जिन आयलंड्स आहे, जिथे जास्त काहींची रहदारी नसते. जेफ्री एप्स्टीन त्याचं काय होतं, एक खाजगी बेट होतं. लोक याला पेडोफिल आयलंड सुद्धा म्हटलं जातं. इथेच अनेक अल्पवयीन मुलींचं शोषण झाल्याचे काय आहेत, आरोप आहेत. आता ही गोष्ट घडते कधी, जेव्हा एक त्या स्त्रीचं नाव मी पुढे घेणार आहे, ते व्यक्ती काय करते, ती महिला काय येते पुढे जाऊन 1996 मध्ये काय करते, तक्रार करते यांच्या विरोधात. सो आतापर्यंत काय समजलं असेल तुम्हाला की हा एप्स्टीन कोण आहे, तो एक तो काय होता, फायनान्सर होता, ज्याच्याकडे ओके बऱ्यापैकी पैसा होता. त्याने एक बेट काय घेतलं होतं, विकत घेतलं होतं. आणि मोठमोठ्या व्यक्तींच्या काय होता तो, पॉलिटिकल असतील, ओके, मोठमोठ्या असतीलच्या काय होता तो टचमध्ये होता. ओके. सो हा एक फोटो आहे ज्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प दिसत असेल आणि स्वतः जे काय आपलं एप्स्टीन आहे. सो आता डोनाल्ड ट्रम्पचं म्हणणं आहे की आमचा त्याचा काही संबंध
नाही, ओके. डायरेक्टली काही संबंध नाही. त्यांच्या पार्ट्यांमध्ये वगैरे आम्ही काय असायचो, उपस्थित असतो. बाकी आमचा काही संबंध नाही. अशा पद्धतीने त्यांचं काय आहे. इथे एक महत्त्वाची व्यक्ती आहे, याच्यासोबत तुम्हाला दिसत असेल आपल्या, तर ती व्यक्ती आहे मॅक्सवेल. ओके, ग्रिस्लेना मॅक्सवेल. ही त्याची काय होती, असिस्टंट होती. ही तिची काय होती, तर असिस्टंट होती. जिला आता काय झालेली आहे, 20 वर्षाची काय झालेली आहे, शिक्षा झालेली आहे. ओके. तिची मागणी आता पुढे ते मी तुम्हाला न्यूज दाखवेन बीबीसीची, की ती म्हणते की 20 वर्ष शिक्षा काय झाली पाहिजे, कमी झाली पाहिजे. इथे एक तुम्हाला एक फोटो दिसतोय मायकल जॅक्सन याचा तो संबंध कोणाशी होता, तर या जेफ्री संबंधात होता, एप्स्टीनशी होता. ही जी व्यक्ती बघा, आपण एक क्रोनॉलॉजी बघूया कशा पद्धतीने ही केस काय होते, डेव्हलप होत गेलेली आहे. 1996 मध्ये पहिली तक्रार दाखल केली जाते जेफ्री एप्स्टीनच्या विरोधात. कुणाकडे, तर एफबीआय कडे. एफबीआय म्हणजे फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. पण सिस्टीम काय करते, दुर्लक्ष करते. मी तेच म्हटलं, आपल्याला ह्या स्कॅन्डल बद्दल बोलायचं नाही. ह्या व्हिडिओमध्ये आपण स्कॅन्डल मध्ये बोलणार नाही. ह्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की कशा पद्धतीने पैसा, सत्ता काय करू शकते, एखादी केस काय करू शकते, दाबून ठेवू शकते. ओके. केस कशी दाबून ठेवली होती. 2005-2008 मध्ये काय होते, फ्लोरिडा पोलीस इन्क्वायरी काय होते, काही मुले पुढे आल्या होत्या. एफस्टीनला सॉफ्ट डील मिळाली. ओके. आणि खूप त्याला काय झाली, एक सौम्य शिक्षा त्याच्यामध्ये झाली होती. मोठे मोठे लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व असल्याचा संशय अजूनही होता. त्यामुळे खोल चौकशी झाली नव्हती. म्हणजे सत्तेचा किती दुरुपयोग केला गेला होता बघा. नंतर 2018 मध्ये काय झालं, मीडियाने हा पुन्हा काय केला, मुद्दा उचलून धरला. इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्टने विक्टीमचे काय केले, इंटरव्ह्यू छापले केले होते. काही नंतर इंटरव्ह्यू घेतले होते, ते काय केले, पब्लिश केले. पब्लिक प्रेशर त्याच्यामुळे काय होतं, वाढलेलं होतं. त्यामुळे एफबीआयला आता कारवाई करणं काय होतं, गरजेचं होतं. त्यानंतर मग काय होतंय, एफबीआय काय करतं, पूर्ण केस काय करते, ती ओपन करते. ही एफबीआय आहे. ओके. अमेरिकेची इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आहे. एप्स्टीनवर मग त्याला एप्स्टीनला न्यूयॉर्कमध्ये काय केले जाते, अटक केली. सर्व मीडिया प्रेशरमुळे महत्त्वाचा याच्यामध्ये रोल आहे, तो मीडियाचा रोल आहे. ओके. आपल्याकडचं भारतासारखे मीडिया तिकडे अमेरिकेमध्ये नाही. अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्षांना डोनाल्ड ट्रम्पला स्वतः समोर जाऊन मीडियाशी काय करावं लागतं, प्रेस करावी लागते. सो तिथे मीडियाचं महत्त्व जास्त आहे. एप्स्टीनला न्यूयॉर्कमध्ये काय केली जाते, अटक केली जाते. कशा अंडर, तर सेक्स ट्रॅफिकिंग चार्जेसच्या अंडर काय केली जाते, तर अटक केली जाते. मग 2019 मध्ये काय होते, त्याचा तुरुंगातच एक म्हणतात ना, एक मिस्टर टाईप काय होते, त्याचा मृत्यू होतोय. म्हणजे तुरुंगातच स्वतःला काय करतोय, तो एक फाशी लावून घेतोय. मग ते एक, आता असं एक क्वेश्चन आहे की एक केस दाबण्यासाठी त्याने स्वतः, म्हणजे म्हणतात ना, एक स्वतःहून त्याने एक तर आत्महत्या तर केलीच आहे. पण कोणी परावृत्त केलंय का त्याला, एक म्हणतात ना, सुसाईड करायला त्याला काय केलंय, एक प्रेरणा दिली का, ही सुद्धा काय होते, पुढे येत आहे. सो ही केस दाबण्यासाठी. पण फाईल्स असोसिएट विक्टिम्स यामुळे केस संपवता आली, संपली नाही. ती आजही काय आहे, तो आताच काय रिलीज झालेला आहे. तर याचं काही काही रिझन, काही फाईल्स रिलीज झाले आहेत, पण हेवी रिडक्टेड आहेत. म्हणजे नावं, ठिकाणं, तपशील काळ्या काय केलेले, झाकलेले आहेत. कारण का प्रत्येक व्यक्तीचं आपण नाव काय करू शकत नाही, रिव्हील करू शकतो. राईट टू प्रायव्हसी आपल्याकडे असतो. सो प्रत्येक गोष्टीचं आपण विनाकारण नाव काय करू शकत नाही, रिव्ह्यू करू शकत नाही. मगाशी तुम्हाला मायकल जॅक्सनचं हे काय दाखवलं, तो व्यक्ती आता काय आहे, मृत आहे. ओके. त्या व्यक्तीचं नाव घेण्यात काही अर्थ नाही. लक्षात घ्या की ते संबंध असतील नसतील, हे पुढची गोष्ट आहे. ओके. इन्व्हेस्टिगेशनची काय आहे, ती एक प्रोसिजर आहे. पण काय होतंय, विनाकारण काही म्हणतात ना, ज्यांचं काही दुरान्वयी काही नव्हता, संबंध नव्हता, अशा व्यक्तींचंही नाव सुद्धा याच्यामध्ये काय केलं जात आहेत, ओपन होत आहेत. ओके. बिल गेट्स यांचा संबंध असेल नसेल, पुढची गोष्ट, इन्व्हेस्टिगेशन आहे. पण नावं ऑलरेडी त्याच्यामध्ये काय आलेले आहे, ते फाईलमध्ये आलेले आहेत. त्यामुळे लोक त्यांच्याकडे संशयाच्या नजरेने बघतात. त्यांची क्रेडिबिलिटी काय होते, कमी होते. सो हे काय आहे, चुकीचं आहे. इथिकली आपण जर विचार केला तर. हा, गुन्हा जर सिद्ध झाला असेल, त्यानंतर जर नाव काय होत असेल, ओपन होत असेल, तर ठीक आहे. पण गुन्हा घडायच्या अगोदर जर एखाद्या व्यक्तीचं काय केलं असेल, याच्यामध्ये जर गुन्हेगार साबित केलं जात असेल, तर ते चुकीचं आहे. सरकारचं म्हणणं आहे, विक्टीमचे प्रोटेक्शन महत्वाचं आहे, म्हणून ते रिडक्शन करून ठेवले. रिडक्शन म्हणजे काय, तर कालछायाने काय करण्याचे, ते काय करून ठेवलेले आहे, तर झाकून ठेवलेले आहे. म्हणजे त्याच्यावर पडदा टाकलाय, ते ओपन केलं नाहीये पब्लिक समोर. डेमोक्रेट्स काय म्हणतात, जो डेमोक्रेटिक पार्टी आहे, ते म्हणतात की ट्रान्सपरन्सी लॉ चे काय आहे, ते उल्लंघन आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की हे सर्व काय झालं पाहिजे, ओपन झालं पाहिजे. जगाला याचं काय समजलं पाहिजे, कळलं पाहिजे की काय आहे त्या फाईलमध्ये. कुणाची नावं दिसतात, कुणाचे फोटो मगाशीच आपण वरती दाखवलं. काही प्रसिद्ध चेहरे आहेत त्याच्यामध्ये. बिल क्लिंटन आहे. ओके. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते हे पहिले. मायकल जॅक्सन आहे. ओके. आपला जो डान्सर. प्रिन्स अँड्रू युकेचा किंग आहे. रिचर्ड ब्रॅन्सन. असे महत्वाचे काही फाईलमध्ये नाव असणं हा गुन्हा सिद्ध झालेला असं होत नाही. बऱ्याच जणांनी काय केले, ते आरोप काय केले, फेटाळून लावलेले सुद्धा आहेत. मग तेच म्हटले, काय म्हणतोय मी, नाव आहे म्हणून त्यांनी गुन्हा केला असं होत नाही. ओके. सो विक्टीमचा आवाज, महत्वाची ती व्यक्ती आहे, ती मारिया फार्मर, जिने पहिल्यांदा 1996 मध्ये काय केली होती, तक्रार केली होती. पण तिच्या तक्रारीकडे काय करता दिलं नाही, एफबीआयने लक्ष दिलं नाही.
ओके, दुर्लक्ष केलं. तिने म्हटलं होतं, काय म्हटलं होतं, आय फील रिडीम, आनंदाचे अश्रू आहेत, पण विक्टीमसाठी काय आहे, दुःखही आहेत. आता ती काय म्हणते, ज्यावेळी ती केस पूर्ण काय झालेली आहे, 19ला ओपन झाली नाही, आता परत ती काय आहे 2025 मध्ये चर्चेत आहे. ते म्हणते आय फील रिडीम, पण मला विक्टीमसाठी पण काय आहे, दुःख आहे. ज्यामध्ये ते काय आहे, त्याच्यामध्ये विक्टीम्स म्हणून काय आहेत, ज्या लहान मुलांचं त्यांनी काही मुलींचं वगैरे काय केलं, शोषण केलं त्या बेटावर नेऊन, त्या आयलंडवर नेऊन. ओके, त्यांच्याबद्दल मला दुःख सुद्धा आहे असं ती म्हणते. ही फक्त सेलिब्रिटी स्कॅन्डल नाही, तर ही सिस्टमॅटिक फेल्युअर विक्टीम सप्रेशनचा काय हा मुद्दा आहे. कशा पद्धतीने एखाद्या विक्टीमला काय केलं जाऊ शकतं, सप्रेस केलं जाऊ शकतं. विक्टीम असून पण त्याला काही दिलं जात नाहीये, न्याय दिला जात नाही. 20-25 वर्ष लागतात, 20-30 वर्ष लागतात एखादा न्यायालयावर. म्हणजे तक्रार होते 1996 मध्ये, न्याय मिळायला एवढा वेळ लागतोय. सो पुढे म्हटलंय, टर्म ऍडमिनिस्ट्रेशन वर चर्चा काय आहे, तर नॉर्थ अमेरिका करस्पॉन्डंटचं निरीक्षण आहे. काय निरीक्षण आहे, तर फाईल्समधून एप्स्टीनचं नेटवर्क फार उघड होत नाहीये, म्हणजे पाहिजे तसं उघड होत नाहीये. ओके, आतापर्यंत असं म्हटलं की फक्त 64 की 68 फोटोज काय झालेले आहेत, रिव्हील झाले आहेत. हजारो फोटो आहेत असं म्हटलं जाते, हजारो फोटो. 300 की 400, मग 3 जीबी म्हटलं, 300 ते 400 जीबीचा काय आहे, तो डेटा आहे. डोनाल्ड ट्रम्प ऍडमिनिस्ट्रेशन हे प्रकरण कसं हाताळलं यावर प्रश्न वाढतात. ओके, पुढे म्हटले, रिडॅक्शन काय असतं, तर रिडॅक्शन म्हणजे काय, तर दाबून ठेवणे, एखादी केस लपवून ठेवणे, फक्त नावं झाकलेली नाहीयेत. डेट्स, लोकेशन, फ्लाईट लॉग्स, कॉन्ट्रॅक्ट, कोण कोणाला भेटला, कधी भेटला, हे पॅटर्न दिसू नये म्हणून माहिती कापलेली आहे. हा ट्रान्सफर वर्सेस प्रायव्हसी हा काही क्लासिक संघर्ष आता इथे पाहायला भेटतो. तुम्हाला इथिकली जीएस स्कोरला हा क्वेश्चन येऊ शकतो, ट्रान्सपरन्सी अँड वर्सेस प्रायव्हसी. ओके, चर्चा करा. सो काय होतंय ह्याच्यामध्ये, खूप सारे जर ही जर काय म्हटलं ना, ही जर केस ओपन झाली तर ह्याच्यामध्ये खूप साऱ्या लोकांचे काय होणार आहेत, खूप साऱ्या लोकांवर गुन्हा दाखल होणार आहेत. का होणार आहेत, आयलंडवर घेऊन जाण्यासाठी मदत करणारे, त्या मुलींना म्हणतात ना तिथपर्यंत पोहोचवणारे, मुलींच्या सर्च करणारे, अशा सर्व व्यक्तींवर काय होणार आहेत, गुन्हा दाखल होणार आहे, लक्षात ठेवा. पुढे, विक्टीम फर्स्ट अप्रोच जेन्युइन की कॉन्व्हिनियंट. युएस जस्टिस डिपार्टमेंट म्हणते की विक्टीम प्रोटेक्ट करायचं होतं, विक्टिम्स काय व्हायचे होते, प्रोटेक्ट करायचे होते, असं कोण म्हणतं, युएस जस्टिस डिपार्टमेंट म्हणतं. त्यांना म्हणायचं होतं की आम्हाला ते रिव्हील नव्हते. पण काउंटर आर्ग्युमेंट काय आलं, विक्टीम आधीच पब्लिक काय होते, टेस्टमनी देत आहेत, असं म्हटलं जातं की अगोदर काय देतात, इंटरव्ह्यू देत आहेत. मग पॉवरफुल पीपल प्रोटेक्ट होत आहेत का, हा प्रश्न उभा राहतो. म्हणजे ऑलरेडी काय म्हणतात, बिल गेट्स, डोनाल्ड ट्रम्प यांचे सुद्धा नावं समोर आलेली आहेत, मायकल जॅक्सन आहे, अँड्रू आहे आपलं युकेचा किंग, या सर्वांची नावं काय आलेली आहेत, पुढे आले, बिल क्लिंटन आहे. मग त्यांचं प्रोटेक्ट, पॉवरफुल पीपलचं प्रोटेक्ट होत आहे का, हा प्रश्न उभा राहतो. हा मुद्दा गव्हर्नन्स इथिक्ससाठी काय आहे, चांगला आहे. पुढे म्हटलं, हेच ती ज्याची असिस्टंट होती, काय असोसिएट होती, रिक्वायटर होती, जी मुलींची काय करायची, तस्करी करायची, मुली आणून द्यायची. तर ती कोण होती, गिस्लेना मॅक्सवेल. तिला आता 20 वर्षाची काय झालेली आहे, शिक्षा झालेली आहे. एफटीनची काय होती, मुख्य असोसिएट होती. युके युएस इलाइट सर्कलमध्ये फ्रीली ऍक्सेस होता. लंडन प्रेझेन्स इलाइट ऍक्सेस होता. म्हणजे हा अँगल दाखवतो, क्राईम आयसोलेटेड नव्हता, तो ऑर्गनाइज होता. काय होता, मोठ्या प्रमाणात काय होता, तो ऑर्गनाइज होता. ओके, काय म्हटलं बघ, ग्रेसियन मॅक्सवेल आस्क्ड कोर्ट टू वॅकेट हर 20 इयर प्रिझन सेंटेन्स. जर तिला 20 वर्षाची काय झालेली आहे, शिक्षा झालेली आहे. इथे महत्वाचा मुद्दा येतो, नेमिंग अँड गिल्टी. नाव आलं याचा अर्थ असा होत नाही की तो काय आहे, गिल्टी. हा पॉईंट फार खूप महत्वाचा आहे. फाईलमध्ये नाव फोटो असणे म्हणजे तो आरोप सिद्ध झाले असं होत नाही, लिगली गिल्टी असं होत नाही. जोपर्यंत काय करत नाही कोर्ट, त्याला सिद्ध करत नाहीये, तोपर्यंत आपण त्या व्यक्तीवर तो आरोपी आहे किंवा त्या फाईलमध्ये असलाच पाहिजे, तो त्याने केलेला तो संशय आपण घेणं काय आहे, चुकीचं आहे, जोपर्यंत तो काय होत नाहीये, सिद्ध होत नाहीये. ओके, इन्स्टिट्यूशन फेल्युअर अँगर आहे का आहे, तर 1996 ला ते तक्रार काय होते, दाखल केली जाते, पण त्याचं काय घेत नाहीये, एफबीआय काय केलं नाही, एफबीआयने काय घेतलं नाही, तर सिरियसली घेतलं नाही. आणि 2019 मध्ये मीडियाच्या प्रेशरमुळे त्यांनी काय केली, केस काय रिओपन केली. प्रॉसिक्युटर्स डील देतात, मीडिया सायलन्स राहते. ओके, 20-25 वर्ष सिस्टीमला माहिती असूनही ऍक्शन घेतली गेलेली नव्हती, लक्षात ठेवा. म्हणजे किती सत्तेचा काय होता, हा गैरवापर होता. म्हणजे खुलेआम, ओके, एक असा व्यक्ती जो काय करतोय, मुलींची देवाणघेवाण करतोय, मुलींचं लैंगिक शोषण करतोय. 20-25 वर्ष झाली, 96 मध्ये तक्रार झाली, तरी त्या तक्रारीचं काय घेतलं जात नाही, दखल घेतली जात नाही. म्हणजे किती पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर आहे. पॉवर नेटवर्क फुली एक्सपोज का होत नाहीयेत, कारण अनेक प्रकरण स्टॅट्यू ऑफ लिमिटेशन मध्ये अडकलेले आहेत. काही विटनेस मृत आहेत, काही पुरावे लिगली ॲडमिसिबल आहेत, म्हणून ट्रूथ फ्रॅगमेंट आहे, कम्प्लीट नाहीये. मारिया फार्मरचं स्टेटमेंट काय ऐतिहासिक आहे बघा. ती 1996 पासून बोलत आहे की तिचं आय फील रिडीम हे दाखवतं. विक्टीमसाठी रिकॉग्निशन किती लेट येते बघा, लक्षात घ्या. जस्टिस डिले आहे, जस्टिस डिनाय पण होतोय कधी कधी. हीच आहे ती
मारिया, ज्याने 1996 मध्ये काय केली होती, तक्रार केली होती एप्स्टीनच्या विरोधात. ओके. आता UPSC फ्रेमिंग एक क्वेश्चन, एप्स्टीन केस हायलाइट हाऊ कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थ अँड पॉवर कॅन डिस्टॉर्ट जस्टिस डिलिव्हरी मेकॅनिझम. म्हणजे कशा पद्धतीने सत्ता आणि पैसा काय करू शकतो, एखादी केस काय करू शकतो, दाबू शकतो, एखादी केस डिले करू शकतो. एसी मध्ये हा क्वेश्चन महत्वाचा विचारला जाऊ शकतो. आता काय पॉझिटिव्ह बघा या केसच्या, आपण शेवटच्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत, तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहता याचा अर्थ तुम्हाला बऱ्यापैकी समजलं असेल. बघा पॉझिटिव्ह काय त्याचे, काय चांगलं झालं तर विक्टिमचा आवाज ऐकू आला. शेवटला काय होईना, 20-30 वर्षांनी का होईना विक्टिमचा आवाज ऐकू आला. वर्षानुवर्षे दूषित राहिलेल्या पीडितांना ओळख आणि न्यायाची काय झाली, आशा मिळाली. आता त्या आशा मिळते आहे. पॉवरफुल लोकही प्रश्नांच्या कक्षेत आलेले आहेत, की जो लोक कोणत्याही कायद्याच्या, म्हणजे असं काय म्हणलं, रूल्स ऑफ लॉ सर्वांसाठी काय आहे, इक्वेलिटी बिफोर लॉ, म्हणजे सर्वांसाठी लॉ काय असणार आहे, सारखं असणार, तुम्ही कितीही पॉवरफुल असा. हा एक पॉझिटिव्ह आहे. पुढे काय म्हटलंय, सिस्टीमवर काय म्हटलंय, चर्चा सुरू झालेली आहे. म्हणजे FBI एक्सपोज झालेला आहे. म्हणजे 1996 मध्ये तक्रार होऊन सुद्धा त्याची दखल घेतली नाही. प्रॉसिक्युटर जे होते त्याच्यामध्ये प्ले डील्स सगळ्यांच्या भूमिकेवर काय झालेली आहे, स्क्रुटनी वाढलेली आहे. तर याच्यामध्ये जर 2 दोषी गावला, गिल्टी सापडला, तर त्याला काय होणार आहे, पनिशमेंट नक्कीच होणार आहे. इव्हन FBI सुद्धा काय होऊ शकतात, जे ऑफिसर्स लोक होती त्यांच्यावर सुद्धा काय होणार आहे, ऍक्शन घेतली जाणार आहे. मीडियाची ताकद आपल्याला दिसलेली आहे, की मीडियाने हा मुद्दा उचलून धरला 2019 मध्ये, त्यामुळे त्याला न्यूयॉर्कमधून अटक करण्यात आली होती एप्स्टीनला. सो मीडियाची काय आहे, एक म्हणतो ना फोर्थ पिलर आहे मीडिया, तो का असला पाहिजे, तो हा आहे. याचं रिझन इथे आहे, बेस्ट एक्झाम्पल आहे. फ्युचरसाठी वॉर्निंग आहे, पैसा, सत्ता, सायलन्स काय असू शकतो, धोका होऊ शकतो. हा धडा काय ज्याला भेटलेला आहे, जगाला भेटलेला आहे. सो पैसा, सत्ता आणि सायलन्स. निगेटिव्ह काय झालेलं आहे, जस्टिस खूप उशिरा मिळालेला आहे. एप्स्टीन मरण पावलेला आहे. अनेक प्रश्न काय झालेले आहेत, अनुत्तरित राहिलेले. हा जर अगोदर प्रश्न उपस्थित राहिला तर 1996 तर पूर्ण एक्सपोज झाला असता कोण, एप्स्टीन. आता मरण पावलेला आहे तो. ओके. सो फाईली फाईल्स होत्या, म्हणजे 19ला त्याला अटक होते आणि 21 मध्ये तो काय करतोय, सुसाईड करतो. तो पण तो थोडा संशय ती काय आहे त्याची, सुसाईड आहे. म्हणजे त्यांनी स्वतःहून सुसाईड केली की त्याला मारलं गेलं, हा सुद्धा प्रश्नच आहे. फाईल हेवीली रिडॅक्टेड, पूर्ण सत्य बाहेर आलेलं नाहीये, संशय वाढतो त्याच्यामुळे. कारण का फक्त 68 काय आलेले आहेत, फोटो बाहेर आलेले आहेत, पूर्ण फाईल बाहेर आले नाही. सिस्टीम फेल्युअर आपल्याला क्लिअर दिसतंय. ओके. 1996 पासून तक्रार अजूनही कारवाई झाली नाही. इनोसंट लोकांवर संशयाची काय येते, छाया येते. ओके. जे ऑलरेडी मोठी मोठी नावं आहेत त्यांच्या काय येते, आपल्याला संशय येतो. नेटवर्क त्यांची क्रेडिबिलिटी कमी होत चाललेली आहे. नेटवर्क पूर्णपणे उघड झालेलं नाही. असोसिएट्स असतील त्याचे, फॅसिलिटर्स असतील, फॅसिलिटर म्हणजे ज्यांनी सुविधा पुरवून दिल्या त्या बेटावर जाण्यासाठी, ज्या बोटिंग असेल, पैसा असेल, ओके, ज्या मुली असतील, अजूनही पूर्णपणे जगासमोर आलेले नाही आहेत. ओके. सो अशा पद्धतीने UPSC मेन्सला याच्यावर एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. बघा प्रॅक्टिस क्वेश्चनसाठी तुम्ही जो लिहून याचा आन्सर तुम्ही लिहू शकता. जेफ्री एप्स्टीन प्रकरणाने सत्ता, पैसा आणि संस्थात्मक अपयश यांचा परस्पर संबंध कसा उघड केला आहे. ट्रान्सपरन्सी आणि विक्टिम प्रोटेक्शन यातील संतुलन कसे साधले पाहिजे यावर चर्चा करा. असा हमखास क्वेश्चन येऊ शकतो, याच्यावर येऊ शकतो. ट्रान्सपरन्सी आणि विक्टिम प्रोटेक्शन यातील संतुलन कसे साधता पाहिजे यावर चर्चा करा. असा क्वेश्चन हमखास येणाऱ्या राज्यसेवेला किंवा UPSCला विचारला जाऊ शकतो. तर आन्सर मध्ये तुमचे काय काय असलं पाहिजे, पॉवर आणि वेल्थ. ओके. इन्फ्लुएन्स ओव्हर इन्स्टिट्यूशन, कशा पद्धतीने पैशाचा आणि संपत्तीचा, सत्तेचा काय होतं, गैरवापर केला जातोय म्हणतात ना मोठमोठ्या संस्थांवर. अर्ली कंप्लेंट इग्नोर्ड, म्हणजे मध्ये तुम्ही पुण्याची केस ऐकली असाल, फक्त काय पोर्शे कार चालवणाऱ्याला फक्त निबंध लिहायला लावला. ज्या मुलाने काय केले, दोन व्यक्तींना काय केलेले, उडवले, त्याला पनिशमेंट म्हणून आपल्या जस्टिसने काय सांगितलं, जजने काय सांगितलं, सॉरी पोलिसांनी काय सांगितलं, तर तू काय कर, निबंध लिही, काय कर, निबंध लिही. सो हा आहे कशाचा, पॉवर ऑफ मनी. ओके. पॉवर ऑफ वेल्थ. अर्ली कंप्लेंट इग्नोर्ड, इन्स्टिट्यूशनल फेल्युअर आहे. मीडिया अँड पब्लिक प्रेशर, त्याच्यामुळे अकाउंटेबिलिटी पाहायला भेटते. ट्रान्सपरन्सी वर्सेस प्रायव्हसी, विक्टिम सेफ्टी महत्वाची आहे. रिफॉर्म, इंडिपेंडंट प्रोसिक्युशन, विसल बोलर प्रोटेक्शन, टाइम बाउंड ट्रायल्स. सो हे महत्वाचे काय आहेत, पॉईंट्स आहे तुमच्या आन्सरमध्ये असले पाहिजे. ओके मित्रांनो, मी अपेक्षा करतो की तुम्हाला ही केस पूर्णपणे समजलेली असेल. बघू पुढे कशा पद्धतीने ही केस काय होते. सो परत सांगतो, हा व्हिडिओ स्कॅन्डल बद्दल नव्हता, हा व्हिडिओ पैसा, सत्य आणि न्याय कसं अपयशी ठरते याबद्दल होतो. ओके. धन्यवाद मित्रांनो, जय हिंद.